नमस्कार विद्यार्थी मित्र, मी आज तुमच्यासाठी इयत्ता 8वीमध्ये असणाऱ्या NMMS व MTSE ह्या स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्रश्नांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. एकूण प्रश्नसंख्या 35, विषय इतिहास, धडा 7वा, असहकार चळवळ. चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी कोणत्या कालखंडास गांधी युग म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1920 ते 1947. प्रश्न क्रमांक 2. 1920मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे कोणाच्या हाती आली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 3. गांधीजींच्या नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बरोबर. प्रश्न क्रमांक 4. टिंबटिंब रोजी गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9 जानेवारी 1915. प्रश्न क्रमांक 5. वकिलीच्या कामानिमित्त गांधीजी दक्षिण आफ्रिकेला कधी गेले होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1893. प्रश्न क्रमांक 6. दक्षिण आफ्रिकेत कोणत्या साली शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1906. प्रश्न क्रमांक 7. सत्याग्रह म्हणजे सत्याचा व न्यायाचा आग्रह धरणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बरोबर. प्रश्न क्रमांक 8. दक्षिण आफ्रिकेतील टिंबटिंब यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला होता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नेल्सन मंडेला. प्रश्न क्रमांक 9. अमेरिकेतील टिंबटिंब यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला होता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मार्टिन लूथर किंग. प्रश्न क्रमांक 10. बिहारमध्ये नीळ पिकवण्याच्या इंग्रजांच्या सक्तीवरून 1917 साली कोठे गांधीजींचा पहिला यशस्वी लढा झाला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंपारण्य. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या दिवशी सिडनी रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली रौलेट कायदा नेमला गेला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 17 मार्च 1919. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या दिवशी रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी देशभर हरताळ पाळण्याचे आवाहन केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 एप्रिल 1919. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड झाले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 13 एप्रिल 1919.
प्रश्न क्रमांक 14. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी टिंबटिंब या प्रमुख नेत्यांना अटक केल्यामुळे अमृतसर येथे लोक जमले होते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय 1 व 2 बरोबर. प्रश्न क्रमांक 15. जालियनवाला बागेतील सभेवर गोळीबार कोणी केला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जनरल डायर. प्रश्न क्रमांक 16. 13 एप्रिल 1919 रोजी टिंबटिंब येथे जालियनवाला बागेत बैसाखी सणानिमित्त सभा आयोजित केली होती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमृतसर. प्रश्न क्रमांक 17. जालियनवाला बाग हत्याकांडास पंजाबचा कोणता गव्हर्नर जबाबदार होता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मायकेल वुडवायर. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या साली गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदीचा सत्याग्रह झाला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1918. प्रश्न क्रमांक 19. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडामुळे त्यांना मिळालेल्या कोणत्या पदवीचा त्याग केला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सर. प्रश्न क्रमांक 20. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने कोणते कमिशन नेमले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हंटर. प्रश्न क्रमांक 21. टिंबटिंबमधील गिरणी कामगारांना वेतन वाढवून देण्यासाठी गांधीजी उपोषणाला बसले होते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 22. इसवी सन टिंबटिंबमध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1921. प्रश्न क्रमांक 23. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे पार पडले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नागपूर. प्रश्न क्रमांक 24. 1920 मध्ये झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मांडलेल्या असहकार चळवळीला कोणी मंजुरी दिली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चित्तरंजन दास. प्रश्न क्रमांक 25. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे पोलिसांनी शांतपणे चाललेल्या मिरवणुकीवर कधी गोळीबार केला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फेब्रुवारी 1922. प्रश्न क्रमांक 26. मार्च 1922 मध्ये गांधीजींना अटक केल्यानंतर कोठे खास न्यायालय स्थापन केले व त्यांना 6 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या साली राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1922. प्रश्न क्रमांक 28. 1923च्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळावर कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून आले?
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वराज्य पक्ष. प्रश्न क्रमांक 29. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्याच्या चौकशीसाठी 1927ला कोणते कमिशन नेमण्यात आले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सायमन कमिशन. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लाहोर. प्रश्न क्रमांक 31. टिंबटिंब रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 31 डिसेंबर 1929. प्रश्न क्रमांक 32. कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26 जानेवारी. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या दिवशी ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा देशभर करण्यात आली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी 1930. प्रश्न क्रमांक 34. असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध सत्याग्रह केला, त्याचे नेतृत्व कोणी केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेनापती पांडुरंग बापट. प्रश्न क्रमांक 35. टिंबटिंब रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली होती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12 फेब्रुवारी 1922.